बंद आहे. मॉनिटर ओपन कर ना. हॅलो. सामन्याला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय. आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने थोडंसं नाराजगी त्याने व्यक्त केली, परंतु आता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल आणि तोच विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू इथे आहेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. या वेळेला आपण पाहतोय समोर डाऊन द ग्राउंड विश्वनाथ जाधवच्या समोर ठोकलेला हा गगनभेदी षटकार 6. हॅलो. यानंतर आपण पाहू शकाल कमबॅक चांगला बघायला मिळाला. विश्वनाथचा एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर चेंडू इथे निश्चित स्वरूपात आपण पाहतो डॉट आलाय. क्रितेश घरत आणि विश्वनाथ जाधव भरपूर एकत्र क्रिकेट खेळत असतात आणि खऱ्या अर्थानं आता एकमेकांना काहीतरी संदेश दिले असतील की या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचतोय. अगदी आजच्या रजणीतला शेवटचा सामना. आरपी लायन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू पद्धतीने हाताळलाय आणि ही गोलंदाजी एक्सपेक्ट करतोय क्रितेश घरत. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगासहित अचूक टप्प्यावर नियंत्रण लयबद्ध गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या 6 वरती स्थिर आहे. 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. पुढील बॉल यावेळीच ऑन साईडला खेळायचं होतं आणि इथे मात्र आपण पाहतोय विश्वनाथ जाधव आता आलाय फॉर्म मध्ये. गॉन. सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मृदुल दाखल होतोय. संघाचा एक उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अर्थात तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मृदुलला आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला विश्वनाथ जाधव सुप्रीमोचा मॅन ऑफ द सिरीज कारवरती स्वार असणारा खेळाडू. क्रिकेटमध्ये बॅड पॅचेस हे येत असतात. आपल्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा विश्वनाथ शांत बघायला मिळालाय, परंतु मोठ्या खेळाडूला फॉर्म मध्ये यायला वेळ लागत नाही असा विश्वनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. पुढील बॉल घेऊन गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. ऑन साईडला फटका खेळलाय. अगदी चेंडू कार्पेटला लगत फेकी येईल तद्वरती जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात तुम्हाला इथून सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 7 या धावसंख्यावरती जाऊन स्कोर कार्ड पोहोचतोय.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जे मात्र आमचे तिथून प्रेक्षक राज हे मैदानाच्या आतमधून जातात त्यांना विनंती करतो की थोडं आपण ऍडजस्ट व्हा. फायर क्रिकेट क्लब तर्फे मात्र आपण पाहतोय तुषारजी संके सरांचा मात्र इथे बर्थडे सेलिब्रेशन. केतन दादा राऊत बघायला मिळतात, दिनेश दादा राऊत बघायला मिळतात. तदनंतर आपण पाहतोय यस फायर पास्टरचे अजय दादा देखील आपल्याला बघायला मिळतात. केतन दादा राऊत आपल्याला पाहायला मिळतात, दिनेश दादा असतील. त्यांचं सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. तुषार दादा संखे यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी मात्र इथे पोहोचलेत आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. शोएबला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना शोएब आपण पाहतोय. यश फडकर कुठे असाल तर प्लीज यश फडकर आतमध्ये चेंडू पुरवायचे आहेत. कोणी इथे असेल आयोजकांमधून कोणी असेल, मनीषजी गावड, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. चला आतमध्ये बॉल पुरवायचे, विनंती करतो की आपण चेंडू आतमध्ये पुरवा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय फायर पास्टर क्रिकेट क्लब चे सर्वच सदस्य इथे मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आणि हे क्षण कैद करतात आमचे कॅमेरामॅन. अगदी मातोश्रींना घेऊन मात्र इथे केक कटिंगचा सोहळा तुषारदादा संखे आपल्याला पाहायला मिळतात. चला एका बर्थडेचं गीत होऊ द्या. सेलिब्रेशन मुख्य व्यासपीठावरती चालू आहे, परंतु सामना देखील आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. सामन्याला मात्र सुरुवात होईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ इथे मात्र सुरुवात होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती शोएबला आपण पाहतोय. आरपी लायन्स हा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय आणि निश्चित स्वरूपात अक्षय वारी अगदी आमच्या जवळचे मित्र या स्पर्धेकडे वळत असताना त्यांचा पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल शोएबचा यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. चेंडूला मात्र निश्चित स्वरूपात स्वरा युवा ग्रुप स्टँडला देणारा अतिशय सुंदर षटकार. PDTPL मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या आता मैदानाच्या आतमध्ये मृदुल हा समोरून लीडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली बॅटिंग करतोय. क्रितेश गैरत यश त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. शोएबचा एक चांगला कमबॅक बघताना आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्यांचा जर विचार केला तर प्रगती पथावरती स्थिर आहे. धावसंख्या ती म्हणजेच 13 वरती. यश फडकरला आपण पाहू शकाल अथक परिश्रम या स्पर्धेकरिता घेत असताना मॅनेजमेंट मंडळीमध्ये त्यांचं नाव शुमार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची भूमिका अगदी चोख बजावत असताना यश फडकर आणि त्यांचे साथी आपल्याला बघायला मिळतात. चेंडूंचा जर आपण खेळ तपासून पाहिला तर या षटकात 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि या 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना शोएबला आपण पाहतोय. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या फायर पास्थळची एंटायर टीम आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक दिग्गज आयोजक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचते. पुढील बॉल यावेळेस बॅटची एज मागे तुषार खेरत आपल्याला पाहायला मिळतात बॅकवर्ड फाईन लेग मध्ये. इथे जर आपण पाहिलं तर केतन राऊत पास्तर रत्न म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः एक उत्कृष्ट आयोजक आहेत. 51 वर्ष निश्चित स्वरूपात फायर पास्तळ या मागच्या स्पर्धेला त्यांनी पूर्ण केली होती. दिनेशदा घरत एक थोर क्रिकेटपटू आणि त्यांचेच बंधू अजयजी घरत आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चित स्वरूपात फायर पास्तळ नाव म्हटलं की या पालघर जिल्ह्यात एक जुना जाणता संघ आणि अगदी त्यांचे सर्व सदस्य मंडळी इथे या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता रिव्ह्यू मात्र आपण इथे आलो. पंचांनी अशा स्वरूपात वाईड साठी चॅलेंज केलेलं आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 15 षटक क्रमांक 2 चा खेळ चालू असताना धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते आणि आता वॉर रूम मध्ये आमचे तिसरे पंच चेक करते. हॅलो इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल बघायला मिळाला. म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. चेंडूंचा खेळ या षटकात अर्थात 4 आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील. दूरवाला एंड कडनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. महशीद नावाचा हा आलाय देखणा षटकार 6. म्हणजेच 22 वरती एका बाजूला लायन्स आणि एका बाजूला आपण पाहतोय सन ग्रुप. डू ऑर डाई स्वरावकी 11 या संघाने मात्र बाजी मारली सुपर 6 साठी. आता यामधला अत्यंत महत्वाचा सामना इथून जर जिंकलात तर सुपर 6 चं तिकीट, अदरवाईज स्वप्न होतील. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत. महशीदनं वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालं. हुक मध्ये कन्वर्ट केला हा फटका आणि चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. PDTPL चौकार.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26 वरती जाऊन पोहोचते. 13ची रोहित भाऊ डीजे ऑपरेटर कोणी तुमचा एक प्रतिनिधी असेल तर इथे पाठवा. इथे सेल डाऊन झालेत, प्लीज एक आपला प्रतिनिधी पाठवायचा. हॅलो डीजे उर्वी कोणी आपला प्रतिनिधी असेल तर प्लीज पाठवा इथे. विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतील. 26 धावा या धावफलकावरती आहेत. PDTPL ची मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजची दुसरी रजणी. उद्याच्या दिवसात तुम्हाला ऑल सिल्वर आणि ब्लॅक वाले मध्ये एक काम कर, हात देऊन जा पहिले, हात देऊन जा. चालेल चौपारण कोणाला पाठवू ना, हात देऊन जा. हात देऊन ती भेट. अरे एक काम कर, याच्यात नाही मध्ये बंद कर, याच्यात बोल ती खोल रे. धन्यवाद. आपण तांत्रिक बिघाडामुळे थोडंसं आपण दूर होतात. पुन्हा एकदा वळूया या मॅचकडे. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात तिसरं आणि या विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय अगदी. हॅलो शेवटच्या मॅच मध्ये काय होईना परंतु पुन्हा एकदा एक आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये तो स्वतः बॅकअप करतोय. मी म्हटल्याप्रमाणे मोठ्या खेळाडूला फॉर्म मध्ये यायला वेळ लागत नाही आणि अर्थात त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधवला आपण पाहू शकाल. यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. सागरला आपण पाहतोय मृदुल देखील आहे. महर्षित जरूर बाद झाला परंतु आता जर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथून जिंकायचं असेल सन ग्रुप या संघाला तर महत्त्वपूर्ण कामगिरी भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. पार्टनरशिप या शब्दालाकडे तुम्हाला त्याच पद्धतीचा खेळ देखील करावा लागेल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल. अगदी आपण पाहतोय मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय. सिंगल पूर्ण झाली. या सिंगलच्या साह्यानं फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती. आणखीन येणाऱ्या काळात आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ जमतोय आणि 10ची सरासरी राखत धावसंख्या 30 वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात आणखीन 3 षटकं येणं बाकी असतील. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 18 चेंडूंचा खेळ बाकी असताना टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया उर्वी डीजेला.
पाहतोय गोलंदाज राहुल पाटील आपण पाहू शकाल जे निश्चित स्वरूपात दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. राहुल पाटीलला आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती मोठ्या फटक्याचा शोध आणि इथे मात्र क्रितेश घरत कुठली चुकी करणार नाही. विकेटचं पतन फलंदाज इथे होतोय बाद, गॉन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी याच फलंदाजांना आपल्याला बघायला मिळाली होती आणि मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीची कामगिरी राहिली तीच फलंदाजी आता देखील या मॅच मध्ये करावी लागेल कारण संघ थोडंसं अडचणीत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आमचे मान्यवर मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी थंडीचा तडाखा आहे परंतु क्रिकेट प्रेमी आम्ही आहोत ज्या अनुषंगाने आपण पाहतोय. आज प्रेक्षक देखील या मॅचकडे बघतायत. अगदी शेवटचा सामना आजच्या रजनीतला. उद्याच्या दिवसात तुम्हाला PDTPL ही सकाळच्या सत्रात बघायला मिळेल. तदनंतर रात्री ऑल इंडिया ओपनचे सामने आणि यावेळेस पहिल्याच बॉल वरती अगदी येता क्षणी आपण पाहतो विघ्नेश यांच्या बॅट मधनं आलाय षटकार 6. थांबला होता तिथे आता पुन्हा एकदा तो चालू करतोय. जबरदस्त बॅटिंग विघ्नेश साखरतोडे अर्नाळचा ब्रँड खेळाडू. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे देखील असफल राहिलाय. एक तेरी तो एक मेरी हे सध्या मैदानाच्या आतमध्ये चाललंय. गोलंदाजाला मागच्या चेंडूवरती जरूर षटकार दाखवून दिला परंतु तदनंतर कमबॅक देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच गोलंदाज राहुल पाटील याचा. षटक क्रमांक 4 मध्ये धावसंख्या 36 वरती आतापर्यंत जाऊन पोहोचतोय. चेंडूंचा खेळ 3 झालाय. यावेळी पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाही. इथे जर आपण पाहिलं थोडंसं स्लिप होत आहेत. ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे डॉट बॉल आला म्हणजे जो षटकार तुम्ही खेळलात त्याचं महत्त्व विसरलात. 2 चेंडू तदनंतर डॉट देखील आले म्हणजे स्कोर कार्डला अंकुश लागला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडू आणि 36 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल पाटील दूरवाल्या एंड कडनं अगदी सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पंच दर्शवतात 2 हात समांतर रेषेत. इट्स अ व्हाईट बॉल. क्रितेश घरत स्वतः कर्णधार यष्टांच्या मागे आणि मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग राहिली आपल्याला पाहायला मिळालं. मयूर मर्देची बॅट बोलली त्याच्या साथीनं आपण पाहतो तुषारजी घरत यांनी देखील सुंदर साथ निभावली मैदानाच्या आतमध्ये. एक एक्सपिरियन्स खेळाडू. कंडिशन मॅटर करत असताना कुठल्या पद्धतीची फलंदाजी असायला हवी याचं मात्र ज्वलंत उदाहरण म्हणजे तुषार घरत. वेळेला तुम्हाला घणघाती फटके देखील त्यांच्या बॅटमधून बघायला मिळतील आणि वेळेला सिंगल डबलचा सावध पवित्रा देखील त्यांच्या बॅटमधून बघायला मिळेल. असा खेळाडू पवनसुत नवली या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या RP लायन्स विक्रमगड या संघाकडून आता खेळत असताना. धावसंख्या इथे देखील 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 धावा. अगदी शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल या 4थ्या षटकातला. शेवटचा बॉल या षटकातला राहुल पाटील आपण पाहतोय. या चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या माध्यमातून कुठलीही चुकी होणार नाही. कॅच इज टेकन. फलंदाज बाद, गॉन.
षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण फलकावरती धावून 38 धावा 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. चला टीम मिटिंग्स कमी घ्या. आणखीन 2 षटकं फेकायची आहेत. एक इनिंग पूर्ण बाकी आहे. त्या अनुषंगानं जास्त वेळ न घेता आपल्याला पाहायला मिळतं तुषारजी संके यांचा परिवार आपण ऑन स्क्रीन बघू शकाल. आज वाढदिवस आहे आणि अगदी आपल्या मातोश्रींच्या जवळ, कारण याच आईनं आपण पाहतो ज्यांना जन्म दिला आणि हे एक रत्न या पालघर जिल्ह्याला मिळालं. अर्थातच संके साहेब आपल्याला बघायला मिळतात ऑन स्क्रीन. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 धावा अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. आता मीन बोरा हा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि विघ्नेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार ठोकला. तदनंतरचे 3 चेंडू त्याच्यासमोर डॉट देखील फेकण्याचा मानस ठेवला गोलंदाजांना. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय कमेंट्री बॉक्स एंड कडनं. प्रकाश तुंबडाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. विश्वनाथ जाधव आणि आपण पाहतोय प्रितेश घरत संघाला लीड करत असताना मयूर मर्दे, तुषार घरत सारखे दिग्गज खेळाडू या संघात एक चांगली यावेळी जर आपण पाहिलं तर अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे मागणी केले. पंचांनी दर्शवले की यस इट्स बाईज म्हणजेच एक धाव जरूर मिळेल. 39 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. ज्या पद्धतीचा चेंडू हाताळला विश्वनाथ जाधव यानं मात्र निश्चित स्वरूपात गोलंदाजाचं कौतुक केलं की ही लाईन ऑर लेंथ तुमच्याकडे असायला हवी. मीन बोरा डाव्या त्याचा घातक फलंदाज, पालघर येथून बिलॉंग करणारा एक चांगली फलंदाजी. शेवटच्या षटकांमध्ये ज्याच्या बॅटमधनं धावांच्या अगणित फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी आजच्या रजनीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला निमंत्रण दिलं अनिकेतजी राऊत आणि युसुफजी सय्यद यांचं देखील आम्ही आभार मानतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज यावेळेस रिव्हर्स स्विच फ्लॅट फलंदाजी देखील आहे. मीन बोरा आपण पाहतोय फ्लॅट 6 पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्विचचा प्रयत्न राहिला. डेव्हिड वॉर्नरची आठवण करून देणारा फटका बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45, 4 गडी बाद अशी स्थिती. ती म्हणजेच बॅटिंग करत असताना सन ग्रुप जलीश शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनायकजी भोईर आपल्याला पाहायला मिळतात, एक दिग्गज क्रिकेटपटू सध्या शहद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघातून खेळताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन. तदनंतर आपण पाहतोय तेवढी महत्वपूर्ण कामगिरी पुढे नेता आली नाही मीन बोरा याला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हितेश वजे, पोलीस दलात कार्यरत असे मात्र एक मजबूत यष्टीचे मजबूत बांध्याचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्तव्यदक्ष वर्तीमध्ये असले की तुम्हाला निश्चित स्वरूपात एक कर्तव्यशील असे मात्र आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत हितेश वझे यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतो 5वं, ज्यामध्ये 3 चेंडू जरूर फेकून झालेत. आणखीन येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज लेफ्ट आर्म अराउंड विकेट. फुलरलेचा बॉल अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती विश्वनाथ जाधव
परंतु त्याला बीट केलं चेंडूनं. षटकार बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 51. 6 षटकांचे सामने आहेत आणि ड्यू फॅक्टर असेल जर तुम्ही 60-65 पर्यंत पोहोचाल तर एक चांगली बॅटल. परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये मयूर मर्दे, तुषार घरत ही नावं आहेत, क्रितेश घरत, विश्वनाथ जाधव ही नावं देखील आहेत. याचा देखील विचार करावा लागेल. पुन्हा एकदा बॅटची एज मागे क्रितेशला देखील चेंडू बीट करतोय. इथे मात्र जर आपण पाहिलं तर डॉट बॉल जरूर 2 षटकार या षटकामध्ये आलेत. एक मीन बोराचा राहिला, तदनंतर त्याला परतीचा प्रवास करावा लागला. शेवटचा चेंडू आहे आणि या गोलंदाजी मात्र आपण पाहतोय प्रकाश यांची. प्रकाश तुंबडा आपल्याला बघायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड डिस्टन्स. हा चेंडू जर आपण पाहिलं तर पंचांनी सांगितलंय की यस इट्स अ वाईट बॉल. म्हणजेच इथे जर आपण तपासून पाहिलं तर चेंडू स्वेर हाताळला गेला. धावसंख्या 1 न भर होते जाऊन पोचते ती म्हणजेच 52 धावा या फलकावरती आहेत. या षटकातला शेवटचा बॉल प्रकाश तुंबडा, लेफ्ट आर्म अराउंड विकेट. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आरपी लायन्स कन्स्ट्रक्शन विक्रमगड हा मात्र संघ आपल्याला बघायला मिळतोय. पंचांकडे मागणी अगदी जोरदार केली. इथे मात्र आपण पाहतोय फेकी खराब. क्रितेश घरत देखील बीट होतोय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 52 वरती. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया संगीताची वेलकम बॅक. पुन्हा एकदा या शेवटच्या सामन्यामध्ये प्रेक्षक राजे आमचे थांबलेत या मॅचसाठी. कारण विश्वनाथ जाधव आहे, तुषार घरत आहे, क्रितेश घरत आहे, मयूर मर्दे आहे, अनेक दिग्गज नावं आहेत. तर एका बाजूला आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राहुल पाटीलला. शेवटचं षटक स्लॉक षटकाचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं. ऑन साईडला खेळायचं होतं आणि मी म्हटल्याप्रमाणे स्लॉक षटकामध्ये चांगली गोलंदाजी कशी करावी राहुल पाटीलकडे ती एक उत्तम स्किल आहे. शेवटच्या षटकात फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर विघ्नेशला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला हितेश वझेला आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फेकलंय आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ निघून जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतं ती म्हणजेच 58 वरती. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विघ्नेश सखळतोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न पंचांकडे मात्र मागणी केली होती राहुल पाटीलनं, परंतु क्रितेश घरत त्यामध्ये उत्साहित नव्हता. कारण त्याने पाहिलं की चेंडू आणि फळीचा संपर्क जवळपास झालेला नाही. तिथून मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. सरळ बॅटनं अगदी सुंदर फटके तुम्ही खेळताय, परंतु आता रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण देखील तिथे आहे डीपमध्ये, परंतु आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न राहिला होता. 3 चेंडू आणि 58 धावा. समोरच्या दिशेने खेळलाय फटका डाऊन द ग्राउंड साठी. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड होईल आणि आपण पाहतोय फेकी देखील येतंय. बघता बघता जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 न आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 60 लॉस ऑफ 5 विकेट्स. सन ग्रुप आपल्याला संघ पाहायला मिळतोय. टॉस पराभव झाल्यानंतर जलीश शेख यांनी देखील म्हटलं की आम्हाला देखील फिल्डिंग करायला पसंत केली असती, परंतु आता ड्यू फॅक्टर आहे. आम्ही बॅटिंग करताना 60-65 धावा जर जमवल्या तर तिथून चांगली गोलंदाजी करून आम्ही देखील या सामन्यामध्ये पकड करू शकतो. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान केलाय.
विश्वनाथ जाधव पोहोचेल तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होतील सहज रीतीनं आणि या धावसंख्या 2 ने आकार घेत फलकावरती 62 धावा. 62 ऑन दी स्कोर कार्ड. आता उर्वरित एका चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा एक चेंडू या षटक क्रमांक 6 मधला. गोलंदाज राहुल 2 विकेट जरूर खर्च घेतलेत त्याने आणि 18 धावा खर्च केलेले आहेत, परंतु गोलंदाजी चांगली राहिली त्याची. पुन्हा एकदा अगदी खोलातला बॉल, सिंगल मात्र परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं षटक क्रमांक 6च्या खेळाला पूर्णविराम लागेल. 63 धावा या फलकावरती लागल्या आणि 64 धावांचं टार्गेट हे मात्र आपल्याला फलकावरती बघायला मिळेल. या 64 धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि येऊया दुसऱ्या इनिंगमध्ये. आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल मी अनिकेतजी राऊत आणि युसुफजी सय्यद यांचा आभारी आहे, ज्यांनी मात्र या स्पर्धेला आवाज देण्यासाठी आम्हाला संधी दिली. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. तर वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप प्रेझेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3रे. बघा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या रात्रीमधला हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला संघशील आरपी लायन्स पीके कंस्ट्रक्शन आणि एका बाजूला सन ग्रुप. बघा क्वालिफायर सामना आहे. जो संघ विजय होईल नक्कीच सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. बघा 64 धावांचा पाठलाग करायचा या सामन्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी. आणि पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर येणाऱ्या 7, 8, 9, 10, 11, 12 जानेवारी 2025 ला वरुण पाटील द्वारा आयोजित 70 बिग बॅश ग्रामीण धमाका आपण पाहणार आहोत. भिवंडी कोंडगावच्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोंडगावचं क्रीडांगण भिवंडीच्या भागामध्ये एक मोठी स्पर्धा ग्रामीण वासियांसाठी. प्रथम पारितोषिक 12 लाख, 6 लाख आणि सेमीफायनल संघाला 1-1 लाख असं बक्षीस क्रमांक. ग्रामीण संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू. पर्व 3रं आपल्याला पाहायला भेटेल 70 यूट्यूब चॅनलवर. चला सन ग्रुप आणि पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला सुरुवात करणार आहोत आपण. अप्रतिम काम 70 यूट्यूब चॅनल आणि विश नेटवर्क यूट्यूब चॅनलचा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये सलग दुसरा दिवस आपण पाहतो. 2 दिवस रात्र आपण सामने पाहिले. उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये जे सामने आहेत सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ग्रामीण पालघर डिस्ट्रिक्ट पॅनलसाठी आणि संध्याकाळ सत्रामध्ये पाहू शकाल ऑल इंडिया ओपन आमदार चषकाला सुद्धा सुरुवात होईल. उद्या तब्बल 10 मॅचेस आपल्याला पाहायला भेटेल याच मैदानामध्ये, याच खेळपट्टीवर. उद्याचा दिवस खूप मोठा असणार आहे प्रत्येक पालघर वासियांसाठी, बोईसरकरांसाठी. कारण की उद्या भारताचे टेनिस क्रिकेटचे स्टारपटू खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. राजस्थान, रायगड, गुजरात, केरला या विभागामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील याच मैदानामध्ये. परवा सुद्धा याला विसरू नका जेव्हा दिल्ली भागामधून, बंगाल भागामधून, कोलकाता भागामधून खेळाडू असतील. पालघरचा संघ सुद्धा असेल, गुजरातचा संघ सुद्धा असेल, मुंबईचे संघ सुद्धा असेल. तर 8 संघ आपण घेतलेत या स्पर्धेमध्ये. ऑल इंडिया ओपन म्हणजेच प्रत्येक भारताच्या कान्या कोपऱ्यामधून खेळाडू बोईसर शहरामध्ये
PDTS A या मैदानामध्ये स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट्स आमदार चषकामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल एक सुप्रसिद्ध अप्रतिम मैदानामध्ये जी स्पर्धा आपण पाहतो आदरणीय सन्माननीय तुषारजी संखे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहायला भेटते आणि की जी राऊत यांच्या संकल्पनेने साकार झालेली पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पालघरकरांसाठी एक अप्रतिम मेजवानी पर्व तिसरं आपण घेऊन आलो आहोत 70-70 YouTube लाईव्ह चॅनलवर, त्याचबरोबरने विश नेटवर्क या चॅनलवर. आज आपण पाहिलं आमच्या जीवनामध्ये असा सितारा जन्मला, त्याचा आज वाढदिवस म्हणजे तुषारजी संखे साहेबांचा वाढदिवस. त्यांच्या आईशी सुद्धा पाहू शकाल. इकडे पोहोचल्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. खूप चांगलं व्यक्तिमत्व, प्रत्येक मनाचा राजा माणूस, प्रत्येक मनाच्या जो राज्य करणार अशी तुषारजी संखे साहेबांचा जो वाढदिवस आपण साजरा केला खूपच थाटामाटामध्ये PDTPL या स्पर्धेमध्ये. तर प्रत्येकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तुषारदादा संखे एक गोड व्यक्तिमत्व आणि मोठ्या मनाचा राजा. वडील मैदानाच्या आतमध्ये 2 पंच सज्ज झालेले आहेत. मुन्नाजी पठाण सर आणि एका बाजूला पाहू शकाल सतीशजी कुरूप सर. 2 पंच जबी पॅनलचे पंच. तर एका बाजूला पाहू शकाल तिसरे पंच भूमिका पार पाडतील सुमितजी देशमुख. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्याचा तडाखी उडवणारा फलंदाज मयूर मर्दे ज्यांनी 22 चेंडूमध्ये तब्बल 58 धावा बनवल्या. आणि एका बाजूला संघाचा की फॅक्टर खेळाडू विश्वनाथ जाधव. देखील मागील सामन्यामध्ये लवकर बाद झाला, परंतु मयूर मर्दे आणि तुषार घरत यांनी अप्रतिम खेळ साकारला. 9 गडी राखून तो सामना विजयी केला गेला. परंतु या सामन्यामध्ये सुद्धा 6 षटकांमध्ये 64 धावा बनवायच्या विजयासाठी. 36 चेंडू आणि 64. बघा स्ट्राईकवर विश्वनाथ जाधव असतील. नॉन स्ट्राईकवर पाहू शकाल मयूर मर्दे. सामन्याला सुरुवात होते. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व तिसरं स्वरा युवा ग्रुप आयोजित ही स्पर्धा पाहतो आपण. आजचे रात्रीमधले शेवटचे 36 चेंडू लिहितील इतिहास की कुठला संघ क्वालिफाय होतील सुपर 6 मध्ये. यश फडकर आणि मिस्टर अमित चांगलं काम करतायत. आमचे कमिटी मेंबर त्याचा सुद्धा धन्यवाद असेल. खूप चांगलं जिम्मेदारी त्यांच्या कांद्यावर दिली आहे आमच्या कमिटी मेंबरसाठी आणि अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून केला जातोय. तर वडील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक घेऊन आला मिस्टर मृत्युल पाटील मॅन फ्रॉम एडवन. पुढे मागवर सजवेल पॅव्हलियन एन कडून विश्वनाथ जाधव स्ट्राईकवर. बघा क्षेत्रक्षण सजवले गेले. डीप मिड ऑफला खेळाडू आहे, त्याला एक्स्ट्रा कव्हर आणलं गेलंय. डीप मिड विकेटला खेळाडू लॉंग ऑन लॉंग ऑफ सेकंडच्या आतमध्ये. यावेळेस दिवस खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू उसळी घेणारा पंचाने यावेळेस पाहू शकाल वाईट दिलाय. खूप उंचावर चेंडू निघून गेला आणि 1/4 ओव्हर 1 बाउन्स. केतनजी राऊत आपला सुद्धा आपण धन्यवाद करण्यासाठी आलात. आपण पास्टल विभागामधून एक लेजेंडरी खेळाडू. बघा ऍक्शन किती उंच जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. पहिला चेंडू बाउन्सर टाकला गेला आणि व्हाईटनी सुरुवात केली आहे. मृत्युल पाटीलने 64 धावा डिफेंड करायचे आहेत. एक गच्च केली व्हाईट शर्मामध्ये. यावेळेस हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस गडी बाद झाला. यष्टेंच्या मागे जली शेख झेल टिपतायत आणि यावेळेस टिपला जाईल. विश्वनाथ जाधवचा संपला खेळ. पहिला गडी बाद 1 धावावर RP लॉन्स कंस्ट्रक्शन संघाला. आणि यावेळेस पाहू शकाल DRS घेतलाय ते म्हणजेच नो साठी. बघा किती उंची आहे पाहण्यासाठी DRS घेतला गेलाय. कारण की या पहिल्या चेंडू जर टाकला गेला तेव्हा 1/4 ओव्हर दिला गेला, 1 बाउन्स दिला गेला होता. बॅटरने खेळला जरी, परंतु DRS घेतला गेला. टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करणार आहोत. वॉर रूम मध्ये असतील सुमित देशमुख 70-70 YouTube लाईव्ह चॅनल आणि विश नेटवर्क विश्वाजी पाटील यांचा चॅनल. आणि हा नो बॉल नो चेंडू, कारण की पहिलाच बिमार चेंडू दिला होता. यानंतर पाहू शकाल खूप उंच राहिला, बॉडी स्ट्रेच केली बॅटरने आणि बिमर पाहू शकाल 1 बाउन्स दिला गेला होता. नो बॉल दिला गेलाय. प्रतीक तोतडे नक्कीच डोक्यावर हात ठेवत त्यांना माहिती आहे विश्वनाथ जाधव याला जीवनदान दिलाय, कारण नो बॉल टाकला गेला होता.
बघा धावा फटकार 2 एक जीवनदान विश्वनाथ जाधव ऑन स्ट्राइक फ्रीचा चेंडू खेळायचा होईल नक्की जेव्हा नो बॉल आला कुठे ना कुठे विश्वनाथ जाधव यांनी सुखरूप श्वास घेतलाय कारण की मला जीवनदान भेटलं आणि या सामन्यामध्ये बॅटिंग करावी लागेल कारण रात्रीचे तब्बल 11 वाजून 8 मिनिटं झाले नक्कीच मैदान थोडस कमी कालच्या प्रमाणे आज थोडासा दव कमी आहे फ्रीचा बॉल मृदुल गुळी मागो सज्ज झालाय यावेळेस फटका तर उंच खेळला विघ्नेश साखल तोडे चेंडू खाली येतो झेल टिपतोय परंतु बॅटर सेफ असणार आहे फ्रीचा बॉल धसक्या इकडे पुढे सहसा होते धसक्या 3 अंकावर बघा फ्रीडच्या चेंडूवर आपण पाहू शकाल रनआउटच्या माध्यमातून बॅटर आउट होऊ शकतो आणि यावेळेस पाहू शकाल झेल बघा मागील 2 चेंडू 2 झेल झाले परंतु यावेळेस पाहू शकाल प्रत्येकदा थोडी चर्चा करतात बॅटर्स आणि DRS घेतला गेला प्रत्येकदा बाउन्सर चेंडू आहे काही पाहण्यासाठी वॉर रूम मध्ये असतील सुमित देशमुख खूप सुरेख पंच पाहायला भेटतात आणि अप्रतिम काम 70-70 युट्यूब लाईव्ह चॅनल कॅमेरामॅन सुद्धा अप्रतिम कॅमेरा बघत असताना आणि ही फेअर डिलिव्हरी असणार आहे बघा पहिला रिव्ह्यू गमावला गेला पण विश्वनाथ जो पुढे आला होता बॉडी बॅलन्स पाहू शका क्रॉस ठेवली होती आणि पुढून चेंडू खेळलाय कांद्याच्या खाली चेंडू होता आणि हा फेट लिगल डिलिव्हरी असणार आहे चेंडू टाकून झालेत 1 चेंडू 3 धावा फलकावर थोडासा बदल करता क्षेत्रामध्ये बघू शकाल जली शेख बघा धावा जेव्हा बनवला गेला बॅटिंग करताना महेशीने चांगली सुरुवात करून दिली होती सुरेख फलंदाजी महेशीने केली तब्बल 10 रन त्यांनी बनवल्या त्यात प्रत्येक दोतडी मात्र 6-9 धावा बनवले होते ते म्हणजेच बॅटर मृदुल पाटील यांनी शॉर्ट चेंडू पर्यंत फाइनलला खेळाडू आहे परंतु यावेळी मोठा मासा गाळ लागलाय बडी मछली फसी खिलाड़ी के चेहरे पर हसी सागर धोनीने टिपलाय झेल आणि मयूर बर्दे यावेळी ठरला फेल मागील सामन्याचा हिरो यावेळी 0 वर बॅक टू डगआउट गॉन बरेचदा बाउन्सरसाठी DRS घेतला गेला बॅटिंग करणाऱ्या संघाने एक रिव्ह्यू नक्कीच गमावला दुसरा DRSचा उपयोग केला गेला बघूया काय असेल निर्णय डिसिजन पेंडिंग 70-70 आणि विश नेटवर्क युट्यूब लाईव्ह चॅनलवर आपण लाईव्ह पाहतोय त्याच्यावर चेक करतोय वॉर रूम मध्ये सुमित देशमुख सर आहेत तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतायत बघा खूप मोठी जबाबदारी असते पंचांच्या कांद्यावर प्रत्येक चेंडूला निहाळणं अप्रतिम ॲक्युरेट डिसिजन देणं खूप मोठी जबाबदारी ती अप्रतिम पार पाडतात JP पॅनलचे पंच सन्माननीय सतीजी ग्रुप साहेब जे लेजंड पंच आहेत त्यांनी कित्येक मोठमोठ्या स्पर्धा केल्या अशी सतीजी ग्रुप सर एका बाजूला मुन्ना पठाण एका अप्रतिम खेळाडू आणि आता सध्या पंच भूमिका पाहू शकाल आणि एका बाजूला पाहू शकाल सुमित देशमुख तिसरे पंच वॉर रूम मध्ये चेक करतायत कारण की मोठा गडी बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या संघांनी बाउन्सरसाठी रिव्ह्यू घेतलाय चेक केला जाईल आणि यावेळेस नो बॉल नो चेंडू आलाय काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल चेंडू टप्पा पडलाय तदनंतर खूप उंचीवरून चेंडू खेळलाय स्क्रीनवर पाहू शकाल खूप वरती चेंडू होता आणि सलग तिसऱ्या चेंडूवर तिसरा झेल टिपला होता परंतु पाहू शकाल 2 नो बॉल आणि 1 फ्रीट असा चेंडू होता आणि पाहू शकाल धावा फलकावर 4 धावा 1 चेंडू गोलंदाज मृदुल पाटील गोळी करतोय एक चेंडू 4 धावा प्रश्न चिन्ह निर्माण झाले सन ग्रुपच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर कारण की मागील बघा पहिला चेंडू वाईट टाकला तदनंतर 3 चेंडूवर 3 झेल नक्कीच उडाले पहिला झेल विश्वनाथ जाधव तो नो बॉल पाहायला भेटला तदनंतर दुसरा झेलवर फ्रीडवर तो दुसरा चेंडू फ्रीडवर तो बाद झाला परंतु नॉट आउट राहिला सेफ राहिला यावेळेस मयूर मर्देचा झेल टिपला गेला परंतु पाहू शकाल तो सुद्धा नो ठरला परंतु फ्रीडचा बॉल फ्रीडचा चेंडू टाकण्याचे मृदुल पाटील सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूने राईट माउंट द विकेट स्ट्राईकवर मयूर मर्दे 1 चेंडू 0 बॅटिंग करतोय जीवनदान त्याला सुद्धा भेटला नो बॉलवर त्यावेळेस ऑफसाईडला फटका सुरू 1 चेंडूला पाठवून दिलाय 1 बाउन्स ओव्हर द लो आलाय
PDDPL चौकार. काय फटका सजवला होता आपण त्याचा बाहेर ठेवायचा प्रयत्न त्याचा फायदा पुरेपूर भरपूर इस्तेमाल केला गेला चौकार नक्की ठोकला गेला धावसंख्या 2 पोहोचेल धावफलक 8 धाबा चेंडू टाकून झाला त्यापर्यंत पाहू शकाल 2 एक्स्ट्रा बॉल 1 वाईट 2 नो बॉल 1 सिंगल आणि 1 चौकार बघा 3 झेल उडाले होते परंतु एकही फलंदाज बाद झाला नाहीये आणि 3ही झेल टिपले गेले होते परंतु मयूर मध्ये 2 चेंडू 4 वर 2 चेंडू 1 वर विश्वनाथ जाधव बॅटिंग करत असताना परत शॉर्ट बॉल आपण पाहू शकाल टाकला गेला पंचांनी यावेळेस नोचा कॉल दिलाय तब्बल 3 नो बॉल या षटकामध्ये टाकले गेले धावसंख्या 1 ने पुढे सहसा होती धावसंख्या 9 धावा 64 धावा डिफेंड करता कुठे ना कुठे थोडासा दबाव प्रेशर आणला गेलाय मयूरच्या चेहऱ्यावर पाहू शकाल हास्य आहे डोक्यावर त्यांनी हात ठेवला कारण की उसळी घेणारे चेंडू होता सरप्राइजिंग बाउन्स पाहायला भेटला म्हणजे शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत चला स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणार संघ चला प्लीज विघ्नेश साखलतोड आणि टीम प्रत्येक 2 जणी चला घाई करा प्लीज बघा जास्त वेळ घेऊ नका शेवटचा सामना परंतु वेळेचा बाण तुम्हाला ठेवायचा वेळेवरच सामना संपवायची दक्षता घ्या 9 धावा फटकावर 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय बघा एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले जास्तीत जास्त या षटकामध्ये फ्रीडचा बॉल स्ट्रायकर मयूर मर्दे फटका सुरे कार्पेटला लोकत खेळला गेला डीपला खेळाडू आहे परंतु चेंडूचा वेग थांबवला खेळाडूने चांगला क्षेत्रक्षी म्हणावा लागेल नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या धावसंख्या 2 ने पुढे सहसा डबल डिजिट वर जाऊन पोहोचेल 11 धावा धावफलक 11 लॉस ऑफ 0 विकेट पहिल्या षटक मार्गस्थ चेंडू टाकून झाले मात्र 3 इकडून अजून बनवायचे 53 येणारे चेंडू असतील 33 मध्ये 53 धावांची गरज हा सामना विजया साडे आरपी लॉयन्स पीके कन्स्ट्रक्शन विक्रमगड या संघाला सुपर 6 मध्ये जाण्यासाठी मग यावेळेस थोडासा साइड चेंज केली बघा राईट राऊंड विकेट आलाय मृदुल पाटील मागील चेंडूवर सुद्धा राईट राऊंड विकेट टाकला या चेंडूवर सुद्धा राईट राऊंड विकेट आलाय पंचाच्या उजव्या बाजूने स्ट्रायकर मयूर मर्दे ऑफ साइडला अप्पर कट केलाय चेंडूला पाठवून दिला असताना 1 बाउन्स सीमारेषा पार हा आला पीडीटीपीएल चौकार 4 धावा पण जास्त रित्या सजवला गेला हा फटका धन्यवाद गतीश आपण इकडे आलात चिराग आपला सुद्धा धन्यवाद असेल आपला बहुमूल्य वेळ काढून आपण आलात खूप खूप धन्यवाद यावेळेस पाहू शकाल फायनल चेंडूला ट्रॅव्हल केला खेळाडू आहे परंतु चेंडू पाहत राहतील आणि चेंडू फायनल ग्रेझनला निघून जाईल 7 सीमारेच्या पार हाला बॅक टू बॅक दुसरा पीडीटीपीएल चौकार 4 बघा थोडंसं महाग ठरला गेला हे षटक तब्बल 3 चौकार आले 3 नो चेंडू आलेत तसंच 1 व्हाईट बॉल धावसंख्या संख्या एक पाहू शकाल लगावली की धावफलक तब्बल 19 धावा 19 ऑफ साइडला फटका तर खेळला बघा खेळाडू मागे जातो महेश चेंडूला फील्ड करेल चेंडूला फील्ड करत तिथपर्यंत एकच धावाने समाधान मानावं लागेल एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतो महागडा षटक पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा जमा केल्या गेल्या 6 चेंडू 14 वर फलंदाजी करतोय मयूर 7 चेंडू 15 वर फलंदाजी करतोय मयूर मर्दे आणि 2 चेंडू 1 वर फलंदाजी करतोय विश्वनाथ जाधव एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 23 येणारे 5 षटक आणि बनवायचे आहेत विजयासाठी 44 हा सामना जिंकण्यासाठी
सामना लगेच सुरू करायची चर्चा झाली. 2 बॅटर मैदानाच्या आत आमच्या स्क्रीन पाहू शकाल. मयूर मर्दन, विश्वनाथ जाधव चर्चा करतायत, रणनीती बनवतात की 5 षटकामध्ये 44 धावा बनवायचे आहेत. पहिला पावडीचा ओव्हर नक्कीच संपलाय. 20 धावा, 3 चौकार, 2 सिंगल, 1 दुहेरी धाव, 3 नो चेंडू आणि 1 व्हाईट बॉल. या अनुषंगाने तब्बल धावा जमा केल्या गेल्या ते म्हणजेच 20. नवीन गोलंदाज सज्ज होईल. फार एंड कडून गोलंदाज सज्ज होतोय. बघा चिन्मय घरत याला इंट्रोड्यूस केला जाईल. फार एंड कडून मॅन फ्रॉम कलम चा खेळाडू. बघा फार एंड कडून गोलंदाज सज्ज. पहिला षटक पवेलियन एंड कडून टाकला होता. मृदुल पाटीलने 20 धावा खर्च केला. त्यानंतर फार एंड कडून गोलंदाज सज्ज होईल चिन्मय घरत. चिन्मय घरतला संघाला सामन्यामध्ये आणावं लागेल परत, कारण की हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. सन ग्रुप राजेश दादा पाटील आणि मुकेश दादा पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे. तर एका बाजूला पाहू शकाल विपुलजी पाटील, राहुलजी पाटील, तसंच सागर सांबळे साहेबांचा संघ, कुलदीप सांबळे साहेबांचा संघ आहे. लेग साइडला चेंडू होता परंतु टाकून आवाजाला चेंडूला पाठवून दिला. सहज सीमारेच्या पार आलाय, लगा तो 6. पीडीटीपीएल षटकार 6. खूप अप्रतिम काम करत असताना परंतु काय फटका खेळला बघा. मयूर मर्देला 9 वर जीवनदान भेटला परंतु काय फटकेबाजी करतोय, अप्रतिम. नक्की झेल टिपला गेला. दोन्ही बॅटरपर्यंत 9 चेंडू आले. 26 वर जाऊन पोहोचला धाव फलक. मयूर मर्दे 8 चेंडू 21 वर फलंदाजी करतोय. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू स्टोवर टाकला. व्हेरिएशन पाहायला भेटला बघा. बॅटरच्या पायांना रेड केलं गेलं आणि त्याला फॉलो केलं गेलं आणि चेंडू निर्धावाला. बघा सध्याच्या काळामध्ये आपण इंस्टाग्रामवर फॉलो करतो परंतु त्याला आपण त्याच्या कार्यावर चालत नाही, परंतु इकडे फॉलो केलं त्याला डॉट चेंडू टाकलं गेलं. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. चेंडू निघून जात आहे. सरळ 1 बाउन्स ओव्हर द रूप. हा बघा पहिला चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि या चेंडूवर आलाय चौकार. फुलटॉस बॉल आता नक्कीच फसला बघा. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू खाली येतोय आणि यावेळी चुकी केली या खेळाडूने. चुकी केली गेली. झेल सोडलाय आणि अस्क्वेअर लेग पंच नक्कीच दर्शत असताना इट इज नो बॉल. बीमर चेंडू ओव्हर द वे चेंडू टाकला गेला आणि यावेळेस जसं नो बॉल दिला विकेट किपर कॅप्टन नक्कीच DRS घेतलाय आणि या डिझाईनला रेफर केलं गेलं. बघूया और रूम मध्ये बघा पंचांनी नो बॉल दिला. झेल नक्की तिकीट सुटलाय परंतु पंचांनी नो चेंडू दिलाय. घेतला गेलाय. वॉर रूम मध्ये असतील सुमितजी देशमुख 7070 आणि विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. त्याच्या माध्यमातून हे डिझाईन पेंडिंग असेल लगेच आमच्या स्क्रीनवर दाखवला जाईल. बघा 3 LED आपण पाहतो आणि बाउंड्री वर 4 LED बॉल लगवले फक्त ऍड येत आहेत. अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक अविश्वसनीय ही स्पर्धा.
क्रॉस झाले. तदनंतर मागचा पाय क्रॉस झाला होता. चेंडू थोडासा डीप होता आणि यावेळेस फेअर दिली गेली आणि 2 धावाने 1 धावाने धावफळ पुढे ससावेल. धावसंख्या धावफळ तब्बल लगावले गेले ते म्हणजेच 31 धावा. चेंडू टाकून जर आतापर्यंत 4 चेंडू आणि 31 धावा धावफलकावर. यावेळेस पाहू शकाल थोडासा डिसबॅलन्स झालेत गोलंदाज मिस्टर चिन्मेकर. बघा थोडासा ओलसर मैदान झालाय. ड्यू फॅक्टर पाहायला भेटतोय. गोलंदाजांना धावतात कुठे ना कुठे पाय स्किट होतोय. ग्रासी मैदान आहे. टर्फ विकेट आहे आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं ना की जास्तीत जास्त लेदर मॅचेस MCA मॅचेस आपण पाहतोय होत असतात आणि टेनिस बॉल रात्रकालीन स्पर्धा आपण पाहतोय प्रथमतः या मैदानामध्ये. यावेळेस पॉइंट निघला. लॉंग लेगला चेंडूला पाठवून दिला. लगातार 6 विश्वनाथ जाधव यांच्या बॅटून आलाय PDPL षटकार. बघा काय फटका सजला होता. ऑप्शनच्या बाहेर गेला होता आणि तिकडून चेंडूला पिक केलं. अप्रतिम हिट केलं गेलं. 6 धावा 70 या चेंडूवर लिहिलं गेलं होतं. लगातार 6 जे टॅग लाईन आहे त्याच्यावर नक्कीच बरोबर उपयोग केलाय बॅटर्सने. 37 लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल काय घडलं गेलाय. हा चेंडू निर्धाव डॉट बॉल. अप्रतिम चेंडू स्लोवर चेंडू टाकला गेला. वेरिएशन केलं गेलं आणि यावेळेस पाहू शकाल हा डॉट बॉल. मध्ये पहिला सामना असेल PDPL सीझन 3 मधला MS उर्वी 11 त्याच्या विरोधामध्ये ACS वॉरियर्स मागील वर्षाचा रनअप संघ. दोन्ही संघांनी दोन्ही कॅप्टननी 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9:15 वाजता टॉस केला तर 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 37. यावेळेस पहिला चेंडू फेकला गेला सरळ डाऊन द ग्राउंड. हा आलाय चौकार. गोलंदाज शिरगाव. आकाशच्या पहिल्या चेंडूवर सरळ बॅटने खेळाय. ज्या दिशेने चेंडूवर त्या दिशेला पाठवून दिलाय. चेंडूला आरसा दाखवला गेला मयूरच्या बॅटमधून. यावेळी जोडवला चेंडूला. डीप मध्ये खेळाडू आहे. विकनेस सायकल तोडे. अप्रतिम झेल सुरेख झेल टिपला गेलाय पाहू शकाल आणि फलंदाज यावेळी फेल ठरलाय मयूर मर्दे. बॅक टू डगआउट. सुरेख बॅटिंग केली मयूर मर्दे यांनी. संघ जास्त वेळ घेतला तर पंचाची डिसिजन ते मान्य करावं लागेल. बॅटर्स 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिवार्य आहे. लक्षात द्या प्लीज. बघा जास्त वेळ घेऊ नका. बॅटर आउट झाला कुठल्या क्रम कुठला बॅटर येईल हे लगेच तुम्ही डिसाईड करून ठेवायचं. कुठल्या क्रम कुठला फलंदाज येईल. प्रत्येक संघाला
ती आखून ठेवायचंय. लक्षात घ्या प्लीज. बघा आपली पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपण खेळतो, थोडंसं कॉपरेट करा. बघा पहिला गडी बाद झाला तर म्हणजे धाबा दाफकावर 41 धाबा आणि 26 धाबांची बहादर खेळ साकारली 10 चेंडूमध्ये. मयूर मर्दे बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय तर म्हणजे दीपेश गोलप. बघा दीपेश गोलप ने पहिल्या सत्रामध्ये जो एक षटकार ठोकला होता त्यानंतर संघाने चॅम्पियन बनला होता तो दीपेश गोलप मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे डीपमध्ये. खेळाडू चेंडू निघून जातोय सिपर कव्हर रिझनला. हा आलाय खणखणी दर्जेदार पीडीपीएल चौकार 4 धावा. तवसेकर पोहोचेल दाफळकर 45 धावा. दाफळकर एक गडी बाद इकडून बनवायचे अजूनही 19 धावा. बघा लेगस्टूमच्या बाहेर निघाला होता परंतु आपल्या बाहेर फक्त दिशा दिली. वेगाचा पुरेपूर उपयोग केला गेला आणि ताजुद्दीन सिद्दीकी मैदानाच्या बाहेर चेंडूला गॅदर करतात. 1 बाउन्स चौकार. यावेळी कट केला गेलाय. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू सुरेख झेल टिपला गेला. पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत हितेश वजे मॅन फ्रॉम डहाणू सुरेख झेल आणि दीपेश गोलप सरप्राईज झाले आणि पाहू शकाल त्याचा गडी होतोय. पाठवायचं प्लीज विश्वनाथ. पुन्हा कॉल असेल हे लक्षात घ्या. बॅटर आउट झाला 30 सेकंदाच्या तुमच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आणि 1 मिनिटामध्ये विकेटवर येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या प्लीज. बघा आपण पहिल्या सामन्यापासून कालपासून अनाउन्समेंट करतोय. नवीन बॅटर आपण पाहू शकाल पहिल्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती कृतेश घरत तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. वंडर बॉय ऑफ बिरवाडी आपण पाहतोय ज्याच्या नावावर खूप चांगले रेकॉर्ड्स आहेत असा खेळाडू बॅटिंग साठी आला. 4थ्या क्रमांकावर कृतेश घरत 45 धावा 2 गडी बाद अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 19 येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 20 चेंडू 19 ची गरज आहे. 5 चेंडू 7 बॅटिंग करतात विश्वनाथ जाधव 1 षटकाराच्या मदतीने. नवीन पणाचा मैदानाच्या आतमध्ये बघा वकासनी काय षटकार टाकला. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि 4थ्या चेंडूवर गडी बाद केलाय. प्रदीप पंचांच्या डाव्या बाजूने प्रथम ओव्हर द विकेट क्रिकेट साडी वकास दांडेकर. यावेळी नो लुक आणि चेंडूला केला 6 साठी बुक लगातो 6. हा आला क्रितेश घरच्या बॅट मधून पीडीपीएल षटकार. चेंडू होता परंतु जसा चेंडू पडला तसाच चेंडू टॅगलाईनला उपयोग केला लगातो 6. चेंडूवर नजरवरती परंतु काय बॅट फिरवली सुरेख फटका सजवला गेला. परत मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑफिसची खूपच बाहेर सफल झाली आणि चेंडू आलाय निर्धाव. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा 51 धावा दाफळकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे 18 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 13 धावा. 18 बॉल 13 रन्स टू विन. आरपी लायन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड साठी बनवायचे 18 मध्ये 13. बघा 18 मध्ये 13 डिफेन्स सुद्धा करावे लागतील सन ग्रुप या संघाच्या गोलंदाजांना. वकास यांच्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला गेला 14 2 गडी बाद केले गेले. बघा 4थ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल फार एन कडून मला वाटते हितेश वजे यांना इंट्रोड्यूस केला जाईल. फ्रॉम डहाणू गुलबाग सज्ज होतील. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत परंतु यावेळेस 18 मध्ये 13 डिफेंड करायचे. प्रश्नचिन्ह निर्माण झालं की बॅटर्सला थांबवायचं, गडी बाद करावे लागतील, चेंडू निर्धाव टाकावे लागतील. तेव्हा तुम्ही 18 मध्ये 13 डिफेंड करू शकता. तू अयशस्वी काहीच नाहीये. बघा आपण 70-70 ची टॅगलाईन आहे बिलीव्ह अँड अचीव्ह. जर तुम्ही स्वतःवर बिलीव्ह केला तर कुठलाही लक्ष्य तुम्ही अचीव्ह करू शकाल. स्वतः विश्वास दाखवला, स्वतःवर कायम राहिले तर कुठलाही मोठं लक्ष तुम्ही अचीव्ह करू शकतात. ही टॅगलाईन आहे. 70-70 च्या यावेळेस पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. बघा फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे मिस्टर मीन बोरा. चेंडूला फील्ड करतो, कुठलीच धाव नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू 17 मध्ये बनवायचे 13.
17 चेंडू 13 धावांची गरज. सुपर 6 मध्ये जाण्याची लढाई मैदानाच्या आतमध्ये. आरपी लॉयन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड विरुद्ध सन ग्रुप या दोन्ही संघांमध्ये. बघूया आपण गोळीबाग वसाचल प्रतिता. बघा लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेलाय. त्यावेळेस ऑफसाइड फटका खेळला. डीप मिड ऑफ सर्कलच्या बाहेर बाउंड्री ऑफर तैनात आहे. बिगनीस साखरटोडी चेंडूला फेक करतोय. फेकी करतोय परंतु एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या एकीकडे पुढे सरसावते. धावसंख्या 52 धावा. धावफरक 52. लॉस ऑफ 2 विकेट. येणारे अजून 16 चेंडू अणवनवचित 12. 16 मध्ये 12चा लक्ष असणार आहे. स्ट्राईकवर पाहू शकाल कृतेश घरात 2 चेंडू 6 वर खेळतो. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. बाबांना धावा धाफडकावर आहेत. त्यावेळेस प्रतिता बघा शपळून खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू मिस झालाय. यशवंतच्या वरतून चेंडू निघून गेला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बघा दोन्ही पायाच्या मधून यशवंतच्या खूप जवळून चेंडू निघून गेला. ब्लॉक मध्ये टाकला होता. कृतिशला चेंडू समजला नाहीये. 3 चेंडू एकच धाव खर्च केली. येणारे 15 चेंडू बनवायचे. अजूनही 12. कमबॅक केला जाईल का सन ग्रुप या संघाकडून. फुलटॉस बॉल मिस टाइम नक्की झाला. बघा स्वतः गोलंदाज सज्ज होतोय आणि यावेळेस यस इट इज डन. आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. 4 चेंडू 6 बनून बॅक टू आउट गॉन. तिसरा गडी बाद झालाय. आरपी लॉन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड संघाचा बघा फुलटॉस बॉल होता. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि पैसा चांगला संपर्क झाला नाहीये. हितेश वजे पुढे ससारा. हितेश वजे यांनी अप्रतिम झेल टिपला. येणारे 14 चेंडू 12 धावांची गरज. 3 गडी बाद. बघा इकडून कमबॅक करण्याची संधी आहे. चला बॅटर लगेच पाठवायचं प्लीज. विश्वनाथ आपल्याला प्रत्येक वेळा आपण कॉल करतोय हे लक्षात घ्या. पंच सुद्धा निहायत आहेत. चौथा मध्ये 12 बनवायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. युवराज डुकले लेफ्ट हँड बॅटर. अष्टपैलू खेळाडू 5व्या क्रमांकावर आला. बघा इकडून सुद्धा कमबॅक केलं जाऊ शकतो आणि कमबॅक करावा लागेल सन ग्रुपला. बघा रात्रीचा वेळ आहे परंतु नाव आहे सन ग्रुप. सूर्याला उदय करावा लागेल. इकडून आपली चमक दाखवावी लागेल या सामन्यामध्ये. आता नाही तर कधीच नाही. आता तुम्ही करतील तर यशस्वी होतील. आता जर तुम्ही पराभूत झाला तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. PDDPL सीझन 4 स्वरगृह युवा ग्रुप प्रेझेन्स ही स्पर्धा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला संधी भेटेल. यावर पाहू शकाल नवीन बॅटर आलेत. मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट स्लिप मध्ये खेळला गावला गेला. फ्लॅग स्लिपला खेळाडू आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये डीप लॉंग ऑफ. डीप लॉंग ऑन. मिड ऑन शॉट मिड ऑनला खेळाडू आहे आणि डीप बॅक ऑफ स्क्वेअर लेग. त्यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धावाला. अप्रतिम गोलंदाजी हितेश वजे साठी. तास झाला पाहिजे. 5 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी बाद केलाय. सामना जिवंत ठेवलाय आपल्या संघासाठी कारण की 13 चेंडू मध्ये आता पाहिजेत 12. पहिल्या 5 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली. 1 गडी बाद केलाय. कृतेश घरत सारखा फलंदाजा बाद केला गेला. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 13-12 समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहे. विघ्नेश साखर तोडे आणि करणार नाही चुकी. फलंदाज बाद. युवराज डुकले गॉन. आपण सांगतो ना की कबीर जिंदारक जमीर शटर टाकला गेला. 2 गडी बाद केले. 1 धाव खर्च केली. सुरेख गोलंदाजी हितेश वजेंच्या माध्यमातून आपण सांगतो ना की संघाला कमबॅक करण्याची संधी दिली आहे. कबीर जिंदारक जमीर जिंदारक सुल्तान में बन जाए दिल में फकीर जिंदारक. हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदारक. हार जाओ सब कुछ जिंदगी में मगर जीतने की उम्मीद जिंदारक. यावेळी संघासाठी उम्मीद जीवन ठेवली आहे कमबॅक करण्यासाठी. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत हितेश वजीन एका षटकामध्ये 1 धाव खर्च केले. 2 गडी बाद केले गेले. येणारे 12 चेंडू बनवायचे 12 धावा जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत. तुषार घरत बॅटिंग साठी आले. नॉन स्ट्राईक एंडवर असते. स्ट्राईक वर विश्वनाथ जाधव एक षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय. 7 चेंडू 8 धावा वर बॅटिंग करत असताना बघा नवीन गोलंदाज सज्ज होईल.
गोविंद महाकौर पॅव्हिलियन एंड कडून विघ्नेश साखल तोडेला आणलं गेलं आणि विघ्नेश साखल तोडे नक्कीच काय झेल टिपल्याने हितेश वजीने साखली तोडली आहे समोरच्या संघाच्या बॅटिंग ऑर्डरचे असे म्हणावं लागेल. मागील षटकामध्ये तुषार चला स्पीडअप करायचं बघा. क्षेत्रस्थ बदल करताय पंच ती चर्चा करतायत. मुख्य पंच मुन्नाजी पडाण सर असतील, स्क्वॅलिक पंच सतीश ग्रुप सर असतील. यष्टीच्या मागे जली शेख फाईन लीगला आपण पाहतो खेळाडू आहेत सागर धोडी. शॉर्ट थर्डमॅनला मीन बोरा. गली पॉइंटला खेळाडू आहेत हितेश वजी. डीप बॅकवर्ड स्क्वॅलिकला खेळाडू. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, शॉर्ट मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू. पहिला चेंडू स्लोवर होता, डॉट टाकला गेला. अप्रतिम सुरेख देखणं. गोलंदाजी मागे 7 चेंडू का टाकले गोलंदाजांनी, मात्र एकच धाव खर्च केली आहे. सुरेख गोलंदाजी बघा ऑफच्या बाहेर टाकला गेला. चेंडू टप्पा खाली राहिला. विश्वनाथला बीट केलं. विश्वनाथने दाखवलं की नक्कीच ग्रीप बसत नाही. ग्लव्स घातलेत परंतु कुठं कुठे आज सटकला ग्रीपवरून. या सामन्यामध्ये कोणाची नाव सरकेल कारण की 11 मध्ये 12ची गरज आहे. 11 चेंडू 12 धावांची गरज. ओढवला चेंडूला डीप लॉंगॉच्या वरतून दर्शकांच्या भेटीसाठी आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेच्या पार. हा आलाय लगा तो 6. पीडी षटकार 6 धावा. संघामध्ये विघ्नेश साखलतोडनी 12 धावा 18 धावा बनवल्या. नॉट आउट माशीद 4 धावा 4 चेंडू 10 धावा. रुद्र पाटील 8 चेंडू 10 धावा. हितेश वजी 2 चेंडू 6 धावा. बॉलिंग मध्ये राहुल पाटीलने 2 षटकं 19 धावा देऊन 2 गडी बाद केले. विश्वनाथ जाधवने 2 षटकं 11 धावा 2 गडी बाद. प्रकाश थुमडा 1 षटक 13 धावा 1 गडी बाद 1 षटक 19 धावा. चला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आहेत या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ साकारले बघा. 2 गडी बाद केलेत आणि 10 चेंडू 20 धावा बनवल्या. 2